नमस्कार मित्रांनो, तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा व्हायब्रंट रंगोली स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर लक्ष्मीची पाऊल रेडीमेड रांगोळी कशी तयार करते याची संपूर्ण प्रक्रिया दाखवणार आहे. तर गौरी गणपती, दिवाळी, लक्ष्मीपूजन किंवा कोणताही शुभप्रसंग असो, अशा प्रकारची रांगोळी घराच्या प्रवेशद्वाराला खूप सुंदर आणि आकर्षक लुक देत असते. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी आधी एक OHP शीट घेतलेली आहे आणि ही शीट स्वच्छ आणि सपाट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढचं कामही खूप व्यवस्थित जमतं. आता ह्या शीटवरती मी डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे सर्कल, कारण की मला ही रांगोळी सर्कल फॉर्ममध्ये बनवायची आहे. तर मी इथे सर्कल्स ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि त्याला आपण आता नीट कट करून घेणार आहोत. आणि कटिंग झाल्यानंतर पुढे मी त्यावरती ग्ल्यू अप्लाय करेल. तर ग्ल्यू लावताना मी संपूर्ण भागावर समान प्रमाणात ग्ल्यू पसरवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला ग्ल्यूचा रेशो हा नीट घ्यावा लागेल. त्यासाठी 50% ग्ल्यू आणि 50% वॉटर असा रेशो घ्यायचा आणि मगच ग्ल्यू अप्लाय करायचा. आता एका OHP शीटवरती मी पूर्ण ग्ल्यू लावून घेतलेला आहे. आता त्यावरती आपण रांगोळी पसरवणार आहोत. आता त्या ग्ल्यू लावलेल्या भागावर मी ग्रीन कलरची रांगोळी पसरवते आहे. तर पूर्ण भाग झाकला जाईल याची नीट काळजी घ्यायची. रांगोळी पसरवल्यानंतर मी थोडीशी प्रेस करते, म्हणजे तिला ग्ल्यू हा व्यवस्थित चिकटतो, रांगोळीसुद्धा निघत नाही. त्यानंतर जास्तीची जी रांगोळी आहे ती हलक्या हाताने काढून घ्यायची. आणि आता ती जी फर्स्ट लेयर असेल तिला आपण ड्राय करायला ठेवणार आहोत. आता ही शीट मी पूर्णपणे ड्राय होण्यासाठी ठेवणार आहे. रांगोळी व्यवस्थित सुकल्याशिवाय पुढचं काम करायचं नाही. जर ती रांगोळी ओली असेल, ती रांगोळी ओलसर असेल तर ही डिझाईन खराब होऊ शकते. तर आता इथे माझा पहिला पॅच तयार करून झालेला आहे ग्रीन कलरमध्ये. आता मी इथे सेकंड पॅच तयार करते आहे. त्यासाठी सुद्धा सेम कॉम्बिनेशन ठेवायचा. ग्ल्यूचा 50% ग्ल्यू 50% वॉटर असा रेशो घेऊन हा ग्ल्यू तयार केलेला आहे. आता ह्या शीटवरती मी ग्ल्यू लावलेला आहे. तर खूप जास्त ग्ल्यू लावायचं नाही आणि खूप कमीही ठेवायचं नाही. योग्य प्रमाणात ग्ल्यू असेल तर रांगोळी व्यवस्थित चिकटते आणि नंतर निघतही नाही. त्यामुळे ग्ल्यू लावताना संपूर्ण भागावर समान प्रमाणात ग्ल्यू पसरवायचा. आणि आता ग्ल्यू लावल्यानंतर इथे ब्ल्यू कलरची रांगोळी टाकून घेतलेली आहे. ब्ल्यूच्या शेडमध्ये सुद्धा माझं हे पॅच तयार झालेलं आहे. आता बाकीचे पॅचेससुद्धा मी सेम अशाच पद्धतीने तयार करणार आहे. त्यासाठी मी एक रेड कलरमध्ये, एक ऑरेंज आणि येल्लोच्या कॉम्बिनेशनमध्ये, एक पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये असे हे सर्व पॅचेस तयार करून घेणार आहे. इथे मी 5 पॅचेसचा सेट तयार केलेला आहे. तुम्हाला जास्त हवे असतील तुम्ही जास्तसुद्धा करू शकता. ही रांगोळी मी बॉर्डरसाठी यूज करणार आहे आणि यासाठी मी कैरी डिझाईनचा सुद्धा वापर करणार आहे. एका साईडला कैरी डिझाईन ठेवायची, सेंटरमध्ये हा पॅच ठेवायचा, परत कैरी डिझाईन ठेवायची, अशी पूर्ण लाईन तयार होते. ती लाईन तुम्ही बॉर्डरसाठी यूज करू शकता किंवा मग वॉलच्या डेकोरेशनसाठी सुद्धा यूज करू शकता. आता इथे आपले सर्व पॅचेस तयार झालेले आहेत. आता हे सर्व पॅचेस तयार झाल्यानंतर यांना मी ड्राय करायला ठेवणार आहे. तर आता ही शीट पूर्णपणे ड्राय होण्यासाठी ठेवणार त्यावेळेला लक्षात ठेवायचं की ही कमीत कमी अर्ध्या तासासाठी ड्राय करायची आहे शीट. जर ही शीट पूर्णपणे ड्राय झाली नाही तर रांगोळी व्यवस्थित सुकणार नाही. रांगोळी व्यवस्थित सुकल्याशिवाय पुढचं काम करायचं नाही, कारण जी ओलसर असते रांगोळी, तर जेव्हा आपण ॲक्रेलिक वर्क करू त्यावेळेला ती डिझाईन खराब होते. आणि ॲक्रेलिक कलर यूज करण्याच्या अगोदर ही शीट पूर्णपणे ड्राय असणं खूप महत्त्वाचं आहे. शीट पूर्णपणे सुकल्यानंतरच त्यावर डिझाईन काढायची आहे. तर आता हे आपले सगळं पॅचेस तयार झालेले आहेत. इथे मी हे बघा पिंक कलरचं सुद्धा पॅच तयार करून घेतलेलं आहे. आणि आता एका चांगल्या OHP शीटने किंवा अशा प्लेन पेपरने ही रांगोळी नीट प्रेस करायची, जेणेकरून जी एक्स्ट्रा रांगोळी असते ती आपण नीट सेकंड टाईम यूज करू शकतो. आता पहिली लेयर पूर्णपणे सुकल्यानंतर मी त्यावर पुन्हा एकदा ग्लूचा दुसरा लेयर लावणार आहे. तर हा दुसरा लेयर लावणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे रांगोळी अधिक मजबूत होते आणि नंतर रंग किंवा डिझाईन करताना रांगोळी निघत नाही. आणि मी पुन्हा एकदा संपूर्ण भागावर अगदी समान प्रमाणात ग्लू पसरवते आहे.
आता इथे मी हा ग्ल्यू प्रत्येक वेळेला नवीन तयार करत असते. तुमच्याकडे काही कंटेनर असेल छोटासा तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात एकाच वेळेला ग्ल्यू तयार करून ठेवू शकता आणि तोच पुन्हा पुन्हा यूज करू शकता. पण मी प्रत्येक वेळेला नवीन ग्ल्यू तयार करते. आता हा सेकंड लेयर लावण्यासाठी सुद्धा मी हा नवीन ग्ल्यू तयार केलेला आहे. आता इथे आपली पहिली लेयर सुकून सेकंड लेयरचा ग्ल्यू अप्लाय करून झालेला आहे. आता दुसऱ्या ग्ल्यूच्या लेयरवर पुन्हा एकदा त्याच रंगाची रांगोळी हलक्या हाताने पसरवायची. त्यानंतर हलक्या हाताने प्रेस करून जास्तीची रांगोळी काढून टाकायची. जर तुम्हाला सण, पूजा, गृहप्रवेश, हळदी-कुंकू, गणपती, दिवाळी किंवा कोणत्याही शुभप्रसंगी काही मिनिटात सुंदर रांगोळी सजवायची असेल तर ही डिझाईन तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. कारण ह्या डिझाईनवरती आपण पुढे जाऊन पाऊल काढणार आहोत. तर हे पाऊल लक्ष्मीचे असणार आहे. तर लक्ष्मीचे पाऊल ही प्रत्येक रांगोळीला खूप छान लूक देतात. रांगोळी खूप उत्कृष्ट दिसते आणि उठून दिसते. आणि या डिझाईनची खास गोष्ट म्हणजे याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. गोल रांगोळी तयार करण्यासाठी स्वस्तिकभोवती, दिव्याभोवती, पूजेच्या ताटाभोवती, तसंच मोठमोठ्या रांगोळ्यांमध्ये बॉर्डर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. प्रत्येक वेळी नवीन लूक येतो अशा रांगोळी यूज केल्यामुळे. आणि ह्या रांगोळी तुम्हाला कशा वाटतात ह्या मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेडी रांगोळी शीट असल्यामुळे तुम्हाला दरवेळी रांगोळी काढण्याची अजिबात गरज नसते. फक्त जागा स्वच्छ करा आणि ही डिझाईन ठेवा. काही मिनिटांमध्ये सुंदर सजावट तयार होते तुमच्या घरामध्ये. आणि आजकाल तर प्रत्येकाकडे वेळ कमी असतो. काम, ऑफिस, घर, मुलं या सगळ्यात रांगोळी काढायला अजिबात वेळ मिळत नाही. म्हणून रेडी रांगोळी शीट हा एकदम छान असा ऑप्शन आहे तुमच्याकडे. ही शीट पुन्हा पुन्हा वापरता येते. योग्य प्रकारे सांभाळली तर अनेक वर्षसुद्धा टिकते. वापर झाल्यावर स्वच्छ करून ठेवली की पुढच्या वर्षी सणालाही अगदी नवीनसारखी दिसते. तुम्ही इथे रंगसंगती पाहू शकता. त्यामध्ये मी पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा, नारंगी आणि मरून असे सुंदर रंग वापरलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही फरशीवर किंवा मार्बलवर ही रांगोळी खूप उठून दिसते. आणि इथे मी प्रत्येक रांगोळी ही कॉम्बिनेशनमध्ये बनवलेली आहे. डार्क कलर आणि लाईट कलर ह्या दोन कॉम्बिनेशनच्याच कलरने मी सर्व पॅचेस तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे फक्त सिंगल कलर यूज करून सुद्धा पॅचेस तयार करू शकता किंवा फक्त तुम्हाला लाईट कलर यूज करायचे असतील तुम्ही लाईट कलर यूज करा. डार्क कलर यूज करायचे असतील डार्क कलर यूज करा. आणि तुमच्याकडे अजून काही वेगळे कलर्स असतील आणि तुम्हाला वाटत असेल की यामध्ये मी अजून एक्स्ट्रा शेडिंगसुद्धा करू शकते तर तुम्ही त्यानुसार हे चेंजेस करू शकता. आता मी इथे प्रत्येक पॅचेसमध्ये फक्त 2 कलरनेच कॉम्बिनेशन केलेलं आहे. एक डार्क कलर आणि एक लाईट कलर. आणि शेवटी मी यावरती छोटे छोटे डॉट्स देणार आहे. तर त्या डिझाईनसुद्धा बघण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आणि ती डिझाईन पूर्ण झाल्यानंतर ही रांगोळी अजून सुंदर दिसेल. हाताने केलेली फिनिशिंग असल्यामुळे प्रत्येक पीस हा एकदम आकर्षक दिसतो. आणि जेव्हा ही रांगोळी तुम्ही फायनल लुकमध्ये बघणार त्यावेळेला सुद्धा ही रांगोळी अतिशय उत्कृष्ट दिसेल. 2 मिनटामध्ये तुमच्या घरामध्ये रांगोळी तयार होते. रांगोळी काढायला सुद्धा वेळ नसतो. अशा लोकांसाठी हा एकदम छान ऑप्शन आहे. अनेक जण विचारतात की ही शीट पाण्याने धुतल्यावर खराब होते का? तर नाही. पण जास्त वेळ हिला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची नाही. फक्त एका ओल्या कपड्याने ही रांगोळी नीट पुसून घेतली तर ह्या रांगोळीला एकदम नवीनसारखा लूक येतो. आणि ही रांगोळी स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी ठेवायची म्हणजे ती खूप दिवस टिकते. आता आपली ही शीट ड्राय झालेली आहे तर आता आपण ह्या शीटवरती डिझाईन वर्क करायला घेणार आहोत. आणि ही शीट पूर्णपणे ड्राय झालेली आहे त्यामुळे डिझाईन ही खूप छान दिसते. यासाठी मी ॲक्रेलिक कलर्सचा वापर केलेला आहे. तर आता मी इथे ऑरेंज कलरने लक्ष्मीची पावलं काढून घेणार आहे. आणि हे मी प्रत्येक शीटवरती सेम करणार आहे. तर मी तुम्हाला इथे एक पॅच बनवून दाखवणार आहे आणि बाकीचे जे पॅचेस असतील त्याची मी स्पीड थोडीशी जास्त ठेवेल. पण जसं एक पॅच तयार केलेलं आहे ती सेम पद्धत यूज करून तुम्हाला बाकीचे सर्व पॅचेस तयार करून घ्यायचे आहेत. तर आता इथे तुम्ही बघू शकता दोघं एकसारखे पाऊल तयार केलेले आहेत इथे दोघं साईडने.
आणि जेव्हा हे पाऊल पूर्ण तयार होऊन जातील त्यानंतर आपल्याला बॉर्डर द्यायची आहे येलो कलरने. इथे मी सुंदर वेव डिझाईन घेतलेली आहे, त्यावरती छोटे छोटे डॉट्स घेतलेले आहेत आणि मध्यभागी लक्ष्मीच्या पावलांची डिझाईन काढलेली आहे. तर ही किती छान दिसते कॉम्बिनेशन. मी प्रत्येक रेषा हळूहळू आणि काळजीपूर्वक काढत असते, त्यामुळे डिझाईन ही अजून उठून दिसते. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट मोडमध्ये दिसत असेल, पण मी ही अगदी हळूवार आणि काळजीपूर्वक करत असते. तर आता आपली वेव डिझाईन कंप्लीट झालेली आहे. मी प्रत्येक पॅचला एक व्हाईट कलरची आउटलाईन देऊन घेत आहे इथे. आणि या डिझाईनमध्ये मी वेगवेगळे रंग वापरले आहेत. प्रत्येक रंगामुळे रांगोळीला वेगळाच आकर्षक लुक मिळतो. तुम्हाला कोणता रंग जास्त आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता संपूर्ण डिझाईन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ही शीट पूर्णपणे सुकण्यासाठी ठेवायची आहे. रंग व्यवस्थित ड्राय झाल्यावरच ही रांगोळी वापरायला घ्यायची आहे. आणि पहा मित्रांनो, आपली सुंदर लक्ष्मीची पाऊल रेडीमेड रांगोळी पूर्णपणे तयार झालेली आहे. ही रांगोळी तुम्ही घरच्या मुख्य दरवाजावर, देवासमोर किंवा लक्ष्मीपूजनासाठी सहज वापरू शकता. वारंवार वापरता येते आणि सांभाळून ठेवल्यास अनेक वर्षही टिकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्की. आणि अशाच सुंदर रेडीमेड रांगोळी डिझाईन्ससाठी, नवनवीन आयडियाजसाठी, पूर्ण ट्युटोरियल्स पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर रांगोळी डिझाईनसह.